राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय। बावनकुळे म्हणाले की बच्चू कडूंच्या काही मागण्यांमध्ये काही समस्या आहेत। बजेट सत्राशिवाय त्या पूर्ण करणे शक्य नाही, परंतु आम्ही शक्य त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। मागच्या 5 दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करत आहे। मी समन्वय करतो आहे। काल मी संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहे, माननीय पंकजाताई, माननीय भरत गोगावलेजी, माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत। आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते। मी आज त्यांना स्वतः जाणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे, शासनाने त्यांना दिला आहे, ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे। काही मागण्या धोरणात्मक आहे, त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणाव्या लागतील, त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे। पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा, मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील। तर बावनकुळे यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील निषेध आणि हुल्लडबाजीचा निषेध केला। बावनकुळे म्हणाले की प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी असं बोलू नये आणि संयम बाळगावा, असा सल्ला देखील बावनकुळेंनी दिला। असं आहे की जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार? मग तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल, मी स्वतः जातो आहे, मी स्वतः यांची समजूत काढणार आहे। पण थोडा जरा हा जो त्यांचा कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, शासनाचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये।